नमस्कार, माझ्या नवीन चॅनलवर तुमचं स्वागत आहे। हा माझा पहिलाच व्हिडिओ आहे, त्यामुळे तुमचा सपोर्ट माझ्यासाठी खूप महत्त्वाचा आहे। चला आता आजची चविष्ट रेसिपी सुरू करूया। दोडक्याची भाजी आवडत नाही का? आजची ही रेसिपी एकदा करून बघा, नक्की आवडेल। सर्वप्रथम दोडके धुवून हलकी साल काढून घेऊया। साल काढून झाल्यानंतर छोटे छोटे तुकडे करून घेऊया। अशा प्रकारे मी दोडकी कापून घेतलेली आहेत। त्यानंतर एक मोठा कांदा बारीक कापून घेतलेला आहे। लसूण मिरचीचा ठेचा आहे। त्यानंतर कढईमध्ये 2 टेबलस्पून तेल गरम करून घेऊया। तेल गरम करून झालं की जिरं, मोहरी टाकून घेऊयात। लसूण आणि हिरव्या मिरच्या ठेचून घालायच्या। छान सुगंध आला की चिरलेला कांदा घालून हलका सोनेरी होईपर्यंत परतायचा। कांदा परतून झाल्यानंतर आता लाल तिखट, धनेपूड, हळद, सर्व मसाले 10 सेकंद हलकं परतून घ्यायचं आहे। यानंतर दोडक्याचे तुकडे आणि चवीनुसार मीठ घालून सगळं नीट मिसळून घ्यायचं। तुम्हाला काही टिप्स सांगणार आहे। आता झाकण ठेवून 8-10 मिनिटे शिजू द्या। दोडकं स्वतःच पाणी सोडतं, त्यामध्ये वेगळं पाणी घालायचं नाही। दोडकं मऊ शिजून झाल्यानंतर त्यामध्ये 2 चमचे शेंगदाण्याचं कूट घालून 2 मिनिटे परतून घ्या। शेंगदाण्याचा कूट शेवटी घातल्यानंतर भाजी घट्ट होते आणि चवदार लागते। आणि शेंगदाण्याच्या कूटमध्ये तुम्ही 1 चमचा खोबऱ्याचा किस घातला तर भाजी अजूनच टेस्टी आणि सुंदर होणार। तुमच्या आवडीनुसार आहे, नसेल आवडत तर नाही टाकला तरी चालेल। तुम्हाला जर रस्सा हवा असेल तर शेवटी थोडं गरम पाणी घालू शकता, पण मी कोरडीच बनवणार आहे। आपली गरमागरम दोडक्याची भाजी तयार आहे। ही भाजी पोळी, भाकरी किंवा वरण भातासोबत खूप छान लागते। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, कमेंट आणि सबस्क्राईब नक्की करा। अशा सोप्या रेसिपीसाठी द मम्मा लाईफ्सला सपोर्ट करा। धन्यवाद।